विधान परिषदेतील 5 आमदारांच्या जागांवर येत्या 27 मार्चला निवडणुका होणार आहे। यात अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळणार आहे। या एका जागेवर अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केलाय। चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजितदादांनी दिला होता। हा शब्द अजितदादा या विधान परिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील असं म्हणत काटेंनी या जागेवर दावा केलाय। तसेच मी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझ्याशी संवाद साधला होता आणि तुम्ही भाजपाच्या शंकर जगतापांसाठी माघार घ्या, आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठंतरी कामी येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते। याची आठवण करून देत आता तो क्षण आणि तो दिवस या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचे काटे म्हणाले। तसेच यावेळी आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा ही काटेंनी बोलून दाखवली। ज्या पद्धतीनं चिंचवड विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला डिक्लेअर झाली त्या दिवशी महायुती म्हणून मी माघार घेण्याचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची माझी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की महायुतीचा धर्म पाळून आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं लागणार आहे। त्यावेळेस मी देखील दादांचं जे मत आहे त्या मताशी सहमत हो मी माझी बंडखोरी थांबवून महायुतीच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे आणि दादांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस नक्कीच काही विचार करू तुझा, आत्ता तू महायुतीचं काम कर आणि त्या पद्धतीने आपण काम करून या चिंचवड विधानसभेतील उमेदवाराला नक्कीच चांगल्या मताने निवडून आपण आणलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझा विचार होईल अशी अपेक्षा आहे। हीच ती पुढची वेळ आहे नाही, नक्कीच ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 1 आमदार आहे। त्यामुळं येणाऱ्या महापालिकेची निवडणूक असेल किंवा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पिंपरी चिंचवड शहरात एक ताकद निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 1 आमदार असणं गरजेचं आहे आणि माझा विचार दादा करतील अशी मला अपेक्षा आहे। तर मी माघार घ्यावी म्हणून आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याशी संवाद त्यावेळेला साधला होता। हो, शंकर जगतापांना आमदार करण्यासाठी तुम्ही ताकद लावली होती, तर शंकर जगताप तुमच्यासाठी फडणवीसांच्याद्वारे ताकद लावू शकतात? नक्कीच ज्या पद्धतीनं माघारीचा जो दिवस होता त्या दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला कॉल केला होता। महायुतीचा धर्म पाळून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं असं देखील मला त्यांनी सांगितलं होतं। आम्ही भविष्यात तुमच्या कुठंतरी उपयोगी येऊ आणि हीच ती वेळ आहे की चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप हे देखील माझ्यासाठी प्रयत्न करतील।